नमस्कार मित्रांनो, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जे पोलीस भरतीला 2023 मध्ये वैवारी या प्रकरणावर प्रश्न विचारले गेलेले ते प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। मित्रांनो, वैवारी या प्रकरणावर अगोदर मी कन्सेप्टनुसार एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली। त्या व्हिडिओमध्ये मी 10 टाईपचे 10 प्रश्न घेतलेले। आता मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अगोदर वैवारी या प्रकरणांची बेसिक मांडणी समजून घेऊ, त्यानंतर आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करू। त्या अगोदर जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबतच खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन हो। आता या ठिकाणी अगोदर आपण काही बेसिक मांडणी ते समजून घेऊ। सर्वात अगोदर बघा, रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे। आता हे काही बेसिक गोष्टी आपल्याला अगोदर वैवारी या प्रकरणावर मांडणी समजल्यानंतर मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जर तुम्हाला वैवारी या प्रकरणामध्ये मांडणी जमली तर तुम्हाला जवळपास 80% प्रश्न तुम्ही सोडवलेले आहे असं तुम्ही समजून घ्यायचं। बघा, आपल्याला या बेसिकमध्ये काय सांगितलेलं आहे, दोन व्यक्ती दिलेले राम आणि श्याम। क्लिअर झालं? दोन व्यक्ती दिलेले राम आणि श्याम। आपल्याला काय सांगितलेलं आहे, रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे। रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे। श्यामचे वय असेल x, तर रामचे वय आपल्याला काय मिळेल 2x। क्लिअर झालं? श्यामचे वय आपण जर 10 पकडले तर श्यामच्या वयाच्या दुप्पट कोणाचे वय रामचे, तर रामचे वय किती येईल 20 वर्ष येईल। मांडणी करायची फक्त तुम्हाला प्रश्नामध्ये जर दिलेलं याप्रमाणे तर तुम्हाला काय करायचं आहे, एकाला x आणि एकाला 2x पकडायचं आहे। ही झाली तुमची मांडणी। क्लिअर होत आहे? आता पुढे आपल्याला दिलेलं आहे, रामचे वय श्यामच्या वयाच्या 105 पट आहे। रामचे वय श्यामच्या वयाच्या 105 पट आहे, याप्रमाणे दिलेले आहे। आता या ठिकाणी काय करायचं बघा, समजून घ्या। रामचे वय श्यामच्या वयाचे 105 पट आहे। ज्याच्या वयाचे 105 पट असेल, ज्याच्या वयाचे 105 पट असेल, 105 पट असेल, त्याला छेदस्थानी जी संख्या असते ती संख्या जशी तशी लिहून घ्यायची आणि अवशेष स्थानीची संख्या दुसऱ्याला लिहायची। म्हणजे रामचे वय 1x आणि श्यामचे वय किती येईल 5x येईल। क्लिअर झालं? मांडणी समजली तुम्हाला? उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी श्यामचे वय आपण 25 पकडू। किती धरू? श्यामचे वय 25 पकडू। काय सांगितलेलं आहे, रामचे वय श्यामच्या वयाच्या 105 पट आहे। 105 पट जर तुम्ही 25चे काढले तर 105 5 1 5 5 5 25, रामचे वय किती येईल 5 येईल। किती येईल 5 येईल। श्यामचे वय किती पकडले आपण 25, यांना जर तुम्ही भागलं 5 1 5 5 5 25 तर किती येईल 1/5 गुणोत्तर येईल, म्हणजे काय येईल 1/5। क्लिअर झालं? आता या ठिकाणी जर तुम्हाला 1/5 2/3 4/9 पट दिलेले असेल, त्या ठिकाणी कन्फ्युजन व्हायचं नाही। छेदस्थानची संख्या त्याला लिहायची ज्याच्या असेल श्यामच्या वयाच्या 1/5 पट, ज्याच्या वयाच्या असेल त्याला छेदस्थानची संख्या लिहायची, दुसऱ्याला अंश स्थानची संख्या लिहायची। या प्रकारे तुम्हाला मांडणी करायची आहे। क्लिअर झालं? पुढे बघा, आता पुढे दिलेलं आहे बेसिकमध्ये, रामचे वय श्यामपेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे। रामचे वय श्यामपेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे। आता राम आणि श्याम दोन व्यक्ती आहे, राम आणि श्याम दोन व्यक्ती। काय सांगितलेलं आहे, रामचे वय श्यामपेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे। रामचे वय श्यामपेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे। श्याम असेल x, रामला आपण x+5 पकडू। क्लिअर झालं? जर श्यामचे वय आपण 10 धरले तर रामचे वय किती येईल, x 10 आहे +5 बरोबर 15 येईल। क्लिअर झाला? मांडणी समजते? रामचे वय श्यामपेक्षा 5 वर्षे जास्त आहे, मग त्याला x पकडायचं आणि दुसऱ्याला काय करायचं x+। इथपर्यंत क्लिअर झालं? पुढे बघा, वडील आणि मुलगा यांच्या वयांची बेरीज 60 वर्षे आहे। वडील आणि मुलगा यांच्या वयांची बेरीज 60 वर्षे। सर्वात अगोदर मांडणी करून घ्या, वडील आणि मुलगा दिलेला आहे, बरोबर। आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, दोघांच्या वयांची बेरीज किती दिलेली आपल्याला 60 दिलेली। मग मुलाला धरायचं x, मुलाला x पकडायचा आणि आता मला सांगा, दोघांच्या वयांची बेरीज 60 वर्षे दिलेली आहे, बरोबर। दोघांच्या वयांची बेरीज 60 वर्षे दिलेली आहे। वडिलांचं वय काढायचं आहे तर मुलाचं वय काय करावं लागेल, वजा करावं लागेल, म्हणजे 60 + x याप्रमाणे मांडणी येईल। का तुम्हाला मांडणी समजली? जर मांडणी समजली तर मी प्रत्येक वेळेला सांगतोय, वैवारीमध्ये फक्त आणि फक्त मांडणी बघायची आणि अंकगणितामध्ये जर तुम्हाला प्रश्न समजला, त्या प्रश्नाला कशा पद्धतीने मांडायचं हे समजलं, त्याच्यानंतर फक्त 4 क्रियांपैकी 2 ते 3 क्रिया तुम्हाला करायच्या असतात, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी। या 4 क्रियांव्यतिरिक्त अंकगणितामध्ये काही नाही, फक्त आणि फक्त मांडणी तुम्हाला समजली पाहिजे। क्लिअर होत आहे? आता मुलाचं वय आपण 20 वर्षे पकडू।
किती 20 वर्ष मुलाचं वय पकडू. दोघांच्या वयांची बेरीज किती दिलेली 60 दिलेली. मग वडिलांचं वय काढण्यासाठी आपल्याला बेरीजमधून काय करावं लागेल मुलाचं वय वजा करावं लागेल. क्लिअर झालं. 60मधून 20 गेले तर किती राहतात 40 राहतात. वडिलांचं वय किती येईल 40 राहील. ही मांडणी तुम्हाला समजली. माझं सांगायचा उद्देश फक्त हा होता, याकडे लक्ष देऊ नका. मुलाला x पकडायचं आहे, वडिलांना जी बेरीज असेल 60 वजा x. मांडणी क्लिअर झाली. पुढे बघा आता आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारले पोलीस भरतीला, कोणत्या जिल्ह्याला प्रश्न विचारला आहे तो सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. पहिला प्रश्न आहे, राम हा श्यामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 25 आहे, तर रामचे वय किती. ऑप्शन दिले 20, 15, 10, 5. पुणे ग्रामीण जिल्हा पोलीसला प्रश्न विचारलेला आहे. काय सांगितलेलं आपल्याला बघा, 2 व्यक्ती दिलेले राम आणि श्याम. बरोबर. राम श्यामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. राम श्यामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. आता या ठिकाणी हा x पकडतो श्याम, याच्यापेक्षा हा 5 वर्षांनी लहान आहे म्हणजे x वजा 5 याप्रमाणे मांडणी होईल. किंवा समजून घ्या, जर आपण या ठिकाणी रामला x पकडलं तर काय सांगितलेलं प्रश्नामध्ये, राम हा श्यामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. मग श्यामला आपण x+5 पकडू शकतो. क्लिअर झालं. दोन्ही मांडण्यासारखं आहे, काही फरक आहे का मला सांगा. राम इथं लहानच आहे, 5 वर्ष लहान आहे श्यामपेक्षा. या ठिकाणी सुद्धा राम लहानच आहे 5 वर्ष. क्लिअर होत आहे. दोघांपैकी तुम्ही कोणतीही मांडणी करू शकता. क्लिअर झालं. पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांच्या वयांची बेरीज किती दिलेली आपल्याला, बेरीज दिलेली आहे 25 वर्ष. तर आपल्याला कोणाचा रामचा वय विचारलेला आहे. बरोबर. बेरीज दिलेली यांची बेरीज करा. x आणि x किती होतात 2x होतात. हे वजा 5 जशीच्या तसे बरोबर 25. क्लिअर झालं. वजा 5 आहे, इकडे जाताना काय होतील अधिक होतील. बरोबर. 25 आणि 5 किती होतील मग 30 होतील. 30 समजले तुम्हाला कसे आले, 2x बरोबरला लिहा. क्लिअर झालं. आता xची किंमत काढायची. xला जर बरोबरला घेतला तर 2 कुठे जातील भागीला जातील. या ठिकाणीच भाग द्या. बे एक बे राहिला आहे, बे 5 10. x बरोबर किती आलेले 15 आलेले. क्लिअर झालं. x बरोबर 15 आलेले. आपण श्यामला x पकडलेला आहे, मग श्यामचं वय किती येईल 15 येईल. क्लिअर होत आहे. आणि या ठिकाणी x वजा 5 केलेलं आहे. xची किंमत किती आलेली 15. मग x वजा 15 वजा जर तुम्ही 5 केले तर किती येईल, रामचं वय 10 वर्ष येईल. का तुम्हाला समजलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 10. ऑप्शन क्रमांक C तुमचं योग्य उत्तर आहे. क्लिअर झालं. फक्त आणि फक्त मांडणीकडे बघा. जर तुम्हाला मांडणी समजली तर तुम्हाला वयवारी समजली अशी मी समजतो. पुढे प्रश्न दिलेला आहे आपल्याला, सुरेश व रमेश यांच्या आजच्या वयांची बेरीज 20 वर्ष असून फरक 10 वर्ष आहे, तर त्यांच्या वयांची योग्य जोडी ओळखा. अमरावती शहर पोलीसला प्रश्न आहे. ऑप्शन दिले 16-4, 16-6, 15-5, 14-6. आता या ठिकाणी बघा, सुरेश आणि रमेश आपल्याला 2 व्यक्ती दिलेले. सुरेश आणि रमेश आपल्याला 2 व्यक्ती दिलेले. दोघांच्या वयांची बेरीज किती दिलेली 20 वर्ष. बेरीज दिलेले 20 वर्ष आणि फरक दिलेला आहे 10 वर्ष. बरोबर. फरक आपल्याला 10 वर्ष दिलेला आहे. आता या ठिकाणी आपण बघा, जर ऑप्शन तुम्ही व्यवस्थित पाहिले तर ऑप्शनच्या माध्यमातून तुमचं उत्तर निघून जाईल. पहिलं ऑप्शन आहे 16 आणि 4. 16 आणि 4ची बेरीज 20 होते, पण त्यांचा फरक हा 12 येतो आहे, फरक 10 येत नाही. पहिलं ऑप्शन कट होईल. दुसरं ऑप्शन बघा 16 आणि 6. 16 आणि 6 यांचा फरक 10 येतो आहे, पण त्यांची बेरीज 20 होत नाही, त्यांची बेरीज 22 होते. दुसरं ऑप्शन कट होईल. तिसरं ऑप्शन बघा 15 आणि 5 आहे. 15 आणि 5ची बेरीज 20 होते, फरक 10 येतो आहे, असू शकतं. अजून चौथं ऑप्शन बघू आपण 14 आणि 6. 14 आणि 6 मधला डिफरन्स किती येतो आहे 8चा येतो आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक C तुमचं योग्य उत्तर असेल 15 आणि 5. क्लिअर होत आहे. आता अशा प्रश्नांमध्ये काय करायचं बघा, बेरीज किती दिलेली आपल्याला 20. किती दिलेली 20. 2 भाग करायचे 10 आणि 10. बरोबर. इथपर्यंत क्लिअर झालं. आपल्याला सांगितलेलं नाही प्रश्नामध्ये कोण मोठा आणि कोण लहान आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं सुद्धा नाही आहे अनुक्रमे त्यांचं वय किती. आपल्याला फक्त योग्य जोडी ओळखण्यासाठी सांगितलेलं आहे. क्लिअर झालं. अनुक्रमे जर वय ओळखण्यासाठी सांगितलं असतं तर 15 वय एकाचं आलं असतं आणि दुसऱ्याचं 5 आलं असतं. क्लिअर होत आहे. मग त्या ठिकाणी ऑप्शन अजून असतं वेगळं 5 आणि 15 हे सुद्धा ऑप्शन राहिलं असतं. बेरीज आपल्याला दिलेली, बेरीजचे 2 भाग करायचे. फरक दिलेले, फरकचे 2 भाग करायचे. एकामधून वजा करायचं, एकामध्ये प्लस करायचं. याचं येईल 15, याचं येईल 5. क्लिअर झालं. 15 आणि 5 त्यांच्या वय येतील अनुक्रमे. क्लिअर झालं. ऑप्शन क्रमांक जिथं 15 आणि 5 असेल ते तुमचं योग्य उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक C तुमचं योग्य उत्तर आहे. क्लिअर झालं. जर असा प्रश्न विचारला तर या पद्धतीने सोडवायचा.
पुढचा प्रश्न बघा, भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष आहे, तर भावाचे वय किती असेल? ठाणे शहर पोलीसला प्रश्न आहे. 24, 23, 26 आणि 28 ऑप्शन दिलेले. सोपा प्रश्न आहे. भाऊ आणि बहीण दोघांचे गुणोत्तर दिलेले. गुणोत्तर किती आहे? 4x आणि 5x दिलेले. क्लिअर झालं. आता बहिणीचे वय दिलेले आपल्याला 30 वर्ष, 5x म्हणजे 30 वर्ष दिलेले आणि भावाचे वय विचारलेले आहे. एक्सची किंमत जर तुम्ही काढली, 5 आहे 5, 5 × 30, एक्सची किंमत किती आलेली? 6. भावाचे वय 4x आहे, 6 × 24 तुमच्या भावाचे वय येईल. क्लिअर झालं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर समजतं आहे तुम्हाला? ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर आहे. क्लिअर झालं मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण या ठिकाणी जर एखाद्या प्रकरणावरचे जर प्रश्न काढायचे म्हटले, एखाद्या प्रकरणावरचे पोलीस भरतीला 2023मध्ये आलेले जर प्रश्न काढायचे जर म्हटले तर कमीत कमी आमचे 2 ते 3 तास जातात. किती? 2 ते 3 तास जातात आणि त्यानंतर व्हिडिओ शूट करण्यामध्ये 2 तास. म्हणजे सर्व मेहनत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तर त्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढे आपल्याला प्रश्न काय दिला आहे बघा, वडील आणि मुलगा यांच्या वयातील फरक A वजा B आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. यांच्या वयातील फरक A वजा B आहे. आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती असेल? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन बघा, A वजा B + 10, A वजा B + 20, A वजा B. ऑप्शन क्रमांक डी आहे, ब्रॅकेट A वजा B ब्रॅकेट कंप्लीट गुणिले 10. पुणे शहर पोलीसला प्रश्न विचारलेला आहे. आता मला सांगा, तुमच्या आणि तुमच्या वडीलमध्ये जर 20 वर्षाचा फरक असेल तर 10 वर्षानंतर सुद्धा तो फरक तेवढाच राहील. फरक केव्हाही बदलत नाही. क्लिअर होतं आहे तुम्हाला? तुमच्या आणि तुमच्या भावामध्ये जर 3 वर्षाचा फरक असेल आत्ता, तर 10 वर्षानंतर सुद्धा 3 वर्षाचाच फरक असेल. मग या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, वडील आणि मुलगा यांचा जो वयातील फरक आहे, फरक दिलेला आहे A वजा B. तर 10 वर्षानंतर आपल्याला फरक विचारला आहे, तर 10 वर्षानंतर सुद्धा A वजा Bच फरक राहील. जेवढा फरक आहे तेवढा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर A वजा Bच आहे. ऑप्शन क्रमांक C तुमचं योग्य उत्तर आहे. ज्या मुलांना माहीत नसेल ते कन्फ्युजन झाले असेल आणि त्यांना प्रश्नाचं उत्तर चुकवलं असेल. क्लिअर झाला. वयवारीमध्ये फरक बदलत नाही. आज जो तुमच्या वयामध्ये फरक आहे, तुमच्या भावामध्ये, तुमच्या वडिलांमध्ये, उद्या उठून सुद्धा तोच राहील. 10 वर्षानंतर, 100 वर्षानंतर, 1000 वर्षानंतर तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तो फरक बदलणार नाही. क्लिअर झाला. पुढे प्रश्न बघा, आई व मुलगा यांच्या वयांचे गुणोत्तर 8:2 आहे. दोघांच्या वयांची बेरीज 50 आहे, तर आईचे वय किती? बेरीज दिलेली आहे, बेरीज करा. सर्वात सोपा प्रश्न आहे. बरोबर. आई आणि मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले 8:2, 8x आणि 2x. बेरीज किती दिलेली? 50 वर्ष. तर आपल्याला काय विचारलेलं? आईचं वय विचारलेलं आहे. बेरीज दिलेली आहे, गुणोत्तरांची बेरीज करा. 8 आणि 2 किती होतात? 10. 10 बरोबर किती दिलेले आहे? 50. एक्सची किंमत काढायची, 0 कट करा. बरोबर. 5/1 किती येईल? 5 येईल. एक्सची किंमत किती आलेली? 5 आलेली आहे. मुलाचं वय किती आहे? 2x आहे. 2x म्हणजेच किती? 2 × 5 बरोबर 10. मुलाचे वय किती आलेले आहे? 10 वर्ष. मग या ठिकाणी 8x आईचे वय, एक्सची किंमत किती? 5. 8×5 = 40 आईचं वय असेल. क्लिअर झालं. 10 मुलाचं वय आलेलं आहे. बेरीज दिलेली, या ठिकाणीच वजा करून घ्या. 10 बरोबर 40. आईचं वय इथं गुणाकार करायची सुद्धा गरज नाही. क्लिअर झालं. मुलाचं वय आलेलं आहे 10. 50मधून 10 वजा करा, 40 आईचं वय असेलच. तुमचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक C. गडचिरोली जिल्हा पोलीसला प्रश्न होता. पुढे प्रश्नात बघा आपल्याला काय दिलं आहे, संगीता व सुमित यांच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे. संगीताचे वय सुमितपेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. 20 वर्षांनी संगीता व सुमित यांच्या वयाचे गुणोत्तर किती? गडचिरोली जिल्हा पोलीसला प्रश्न ऑप्शन दिलेला आहे. गडचिरोली जिल्हा पोलीसला प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे 304, 504, 1/2, 708. संगीता आणि सुमित्रा दिलेलं आहे. या ठिकाणी मी सुमित सांगत होतो तुम्हाला. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला 2 व्यक्ती दिलेले, संगीता आणि सुमित्रा. सुमित्रा आहे किंवा सुमित्र आहे. सुमित्रा मी लिहून घेतो. बरोबर. या ठिकाणी नावामध्ये वेगळं असू शकतं. काय दिलेलं आपल्याला? दोघांच्या वयांची बेरीज 50 वर्षे दिलेली. क्लिअर झालं. काय सांगितलेलं आहे? दोघांच्या वयांची बेरीज 50 वर्षे दिलेलं आहे आणि सुमित्रापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. सुमित्रापेक्षा संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. हिला x पकडू, हिला x + 10 पकडू. ही मांडणी तुम्हाला समजली. ही मांडणी मी या ठिकाणी घेतलेली.
क्लिअर झालं. रामचे वय श्यामपेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. मांडणी समजली. आपल्याला बेरीज दिली, बेरीज करून घे. क्लिअर झालं. पुढे काय सांगितलेलं आहे, 20 वर्षांनी संगीता व सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती. 20 वर्षानंतरचे गुणोत्तर विचारले दोघं जणांचे, आपण काढून घेऊ. एक्स आणि एक्स किती होतील, 2x प्लस 10 बरोबर 50. क्लिअर झालं. हे प्लस 10 तिकडे जाताना काय होतील, वजा होतील. 50मधून 10 गेल्यानंतर किती राहतात, 40 राहतात. क्लिअर होतं आहे. इथं काय 2x, एक्सची किंमत काढायची, 2ने भाग द्यावा लागेल. एक्सला बरोबरला घेतला 2 भागीला जाते, इथंच भाग द्या. बे कवे बे दोन्ही 4, हा 0 जसा तसा. एक्सची किंमत किती आलेली, 20 आलेली. एक्सची किंमत समजली. हे बेसिक गुणाकार भागाकार बेसिक आहे एकदम. बेसिकमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे, अपूर्णांक प्रकरणामध्ये अभ्यासलेलं असेल. क्लिअर झालं. एक्सची किंमत 20 आलेली. सुमित्राचा आपण एक्स पकडला होता. सुमित्राचं वय किती येईल, 20 वर्ष बरोबर. आता एक्स प्लस 10, एक्स किती आलेला 20, 20 प्लस 10 किती होतात 30. 30 कोणाचं होईल, संगीताचं होईल. क्लिअर झालं. 30 वर्ष संगीताचं वय आलेलं आहे, 20 आलेलं आहे सुमित्राचं. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर विचारलेलं आहे. मग यामध्ये 20 प्लस करा, 50 येईल. यामध्ये 20 प्लस केलं किती येईल, 40. यांच्या वयाचे गुणोत्तर विचारलेलं आहे. म्हणजे दोन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग द्यायचा आहे. 50 आणि 40 या संख्येला 10ने भाग जातो आहे, 0 0 कट करा. 5 4 तुमचं काय आलं प्रश्नाचं उत्तर आणि त्यांच्या वयाचे गुणोत्तर. 5 4 ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न बघा काय दिलेलं आहे. रमेश व सूरज यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4 5 आहे. आणखी 6 वर्षांनी ते 6 7 होईल, तर रमेशचे आजचे वय किती. पुणे लो मार्कला प्रश्न आहे. ऑप्शन दिले 12 वर्ष, 18 20 आणि 15. सर्वात अगोदर नाव त्यांची लिहून घ्या, मांडणी करून घ्या. बरोबर. काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी, रमेश आणि सुरेश दिलेले. रमेश आणि सुरेश, सुरेश नाव लिहून घेतो. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, आजच्या वयाचे गुणोत्तर यांचे 4 5 दिलेलं आहे, म्हणजे 4x आणि 5x. पुढे सांगितलेलं आहे 6 वर्षांनी 4x प्लस 6, 5x प्लस 6. 6 वर्षांनी त्यांचं वय हे होईल बरोबर. या ठिकाणी लिहित नाही आज 6 वर्षानंतर, ते तुम्ही समजून घ्या. क्लिअर होतं. एकदम बेसिक आहे, लहान मुलांना सुद्धा समजून जाईल. तर त्याचं वय आज 4x असेल, तर 6 वर्षानंतर त्याचं वय 4x प्लस 6 असेल. क्लिअर झालं. पुढे काय सांगितलेलं आहे, 6 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर किती होईल, 6 7 होईल. 6 7 त्याच्या वयाचे काय होईल, गुणोत्तर होईल. क्लिअर झालं. या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला क्रॉस गुणाकार करायचा आहे. आता ब्रॅकेटने समजण्यासाठी लिहून घेतले. क्लिअर झालं. गुणाकार करा. 7 चोक 28, 28x बरोबर. आता या ठिकाणी गुणाकार अगोदर या बॉक्सला होईल, नंतर या बॉक्सला होईल, मग नंतर वजाबाकी होईल. तर मी कशा पद्धतीने सोडवतो बघा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने सोडवला हे मॅटर करत नाही, प्रश्नाचं उत्तर तुमचं योग्य आहे किंवा नाही हे पाहिले जातं. आता या ठिकाणी बघा, जेव्हा आपण या गुणोत्तरांना गुणत असतो, मी अगोदर सरळ पद्धतीने सांगतो, अजून कन्फ्युजन व्हाल तुम्ही. साइन 7 42 प्लस 42 करा, नंतर सांगतो तुम्हाला. 6 5 30, 30x येतील बरोबर. 6 6 36 प्लस 36 बरोबर. 28x आहे, 30x आहे. 30x इकडे येताना काय होतील, वजा होतील. 28मधून 30 वजा गेले किती राहतात, 2x राहतील बरोबर. 42 इकडे जाताना काय होतील, वजा होतील. क्लिअर होत आहे. मग 36मधून 42 गेले किती राहतात, 42मधून 36 गेले किती राहतात, ते राहतात 6. मग 2x बरोबर 6 आहे, तर x बरोबर किती येतील, भाग द्या. 2 1 बेत्रिक 6. एक्सची व्हॅल्यू किती आलेली, 3 वर्ष आलेली. एक्सची व्हॅल्यू किती आहे, 3 वर्ष. रमेशचे वय किती आहे, 4x म्हणजे 4 त्रिक 12 वर्ष रमेशचे होईल आणि 5 त्रिक 15 सुरेशचे होईल. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते बघा. प्रश्नामध्ये आपल्याला रमेशचे वय विचारलेले आहे. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर आहे. 12 वर्ष दिलेले. आता या ठिकाणी मी हे सांगत होतो तुम्हाला बरोबर. या ठिकाणी हा गुणाकार सांगत होतो. हा गुणाकार केल्यानंतर अजून एक स्टेप वाढली असती, पण मी या ठिकाणी इकडे जाताना हे वजा, इकडे जाताना अजून हे वजा, मग त्यांच्यातलं वजाबाकी ही केलं नाही. काय करायचं बघा, सर्वात अगोदर 7 चोक 28 एक्सचा गुणाकार आपण करतोय बरोबर. 7 चोक 28 या ठिकाणी 28x लिहितो. ज्यावेळेस आपण या एक्सचा गुणाकार केला त्यावेळेस दुसऱ्या संख्येचा एक्सचा गुणाकार करून घ्यायचा. 6 5 30 इथं वजा करून घ्यायचे 30. क्लिअर झालं. इथं बेरीज केली, नंतर अजून एक स्टेप वाढेल ते करायचं नाही. आता पुढे साइन 7 42 42 लिहायचे वजा 6 6 36. संख्यांचा गुणाकार एक साईडला करून घ्यायचा, एक्सचा गुणाकार एक साईडला करून घ्यायचा. क्लिअर. 30मधून 28 गेले, राहिले 2x, इथं राहिले 6. 2 1 बेत्रिक 6 तुमचं म्हणजे पद्धत सारखीच आहे, फक्त एक स्टेप तुमची वाढेल. आणि एक स्टेप जर कमी झाली, एक स्टेप जर कमी झाली तर जवळपास तुमचे 2 ते 3 सेकंद वाचतील. क्लिअर झालं. पुढचा प्रश्न दिलेला आहे.
प्रश्न या ठिकाणी ॲडजस्ट होणार नाही, आपण बोर्ड क्लीन करून घेऊ आणि याच पद्धतीने व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे, पण त्या अगोदर जे आपण आतापर्यंत प्रश्न पाहिले ते बेसिक होते असं समजून चला. आता यापुढे आपण प्रश्न थोडे हार्ड बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. आणि माझी एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल की प्रश्न कशा विचारले जातात आणि यांना कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सोडवला जातो. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. आता आई व मुलाच्या आजच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते, तर आई व मुलाचे आजचे वय किती? नागपूर लो मार्क 4ला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिले 42, 8, 40 आणि 10. वर्षसुद्धा लिहिलेलं आहे, पुढे पण मी शॉर्टकट मारतो आहे. 38 वर्ष, 12 वर्ष, 39 आणि 11. क्लिअर झालं. आता बघा, सरळ सरळ मांडणी करायची. अगोदर आई आणि मुलगा दिलेला आहे आपल्याला, बरोबर. आई आणि मुलगा. क्लिअर झालं. काय सांगितलेलं आहे, आजच्या वयाची, आजचं जे वय आहे त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 50 वर्ष आहे. एक्स मुलाला पकडतो आणि बेरीज आहे दोघांच्या वयांची बेरीज. 50मधून जर आपण मुलाचे वय वजा केले एक्स, तर आपल्याला आईचे आजचे वय मिळेल. मांडणी समजली? क्लिअर झाली. आता पुढे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा. 4 वर्षापूर्वी जर आपण 4 वर्ष मागे गेले तर आपल्याला एक्स वजा 4 करावे लागतील. मुलाचे जे वय असेल त्यामधून 4 वजा करावे लागतील. क्लिअर झाला. आणि बेरीजमधून सुद्धा 4 वजा करावे लागतील. म्हणजे 50मधून जर 4 वजा केले तर किती राहतात? 46 वजा एक्स. 46 वजा एक्स. क्लिअर झाला. बेरीज किती येईल मग? 46 वजा एक्स जे राहील ते आईचं वय. क्लिअर झाला. 4 वर्षापूर्वी विचारलेलं आहे, वजा तुम्हाला करायचं आहे. नंतर विचारलं तर तुम्हाला प्लस करायचं आहे. ही मांडणी तुम्हाला समजली. आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, 4 वर्षापूर्वीचे आईचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट आहे. कोणाच्या पट आहे? मुलाच्या. ज्याच्या पट असतं त्याला गुणिला करून घ्या 6. क्लिअर झालं. जेवढा पट तुम्हाला दिलेला आहे 6 पट, 3 पट, 2 पट, त्याला गुणिला करून घ्या ज्याच्या वयाच्या दिलेलं असेल त्याचं. क्लिअर झालं. आजचे वय हे आहे, हे जे आहेत 50 वजा एक्स, एक्स हे आजचे वय आहे आणि आपल्याला 4 वर्षापूर्वींचे वय देऊन ठेवलेले, ती मांडणी आपण केलेली आहे. पुढे प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, आई व मुलाचे आजचे वय किती? आजचे वय विचारलेलं आहे. कॅल्क्युलेशन करून घ्या. याला तुम्ही विसरून जा, बरोबर. याला विसरून जा. यांचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. आता 46 वजा एक्स बरोबर एक्स मायनस 4 ब्रॅकेट गुणिला 6 बरोबर. 6 गुणिला एक्स 6 एक्स होतील. 6 × 24 वजा. क्लिअर झाला. 46 वजा एक्स. ही मांडणी समजली. आता हे वजा एक्स आहे, इकडे जाताना काय होतील? प्लस एक्स होतील, बरोबर. मग 6 एक्स आणि एक्स किती होतील? 7 एक्स होतील. समजलं तुम्हाला. इकडे वजा 24 आहे, काय आहे? वजा 24. ते इकडे येताना काय होतील? अधिक होतील. क्लिअर होता. मग 46मध्ये जर तुम्ही प्लस 24 केले, 46मध्ये 4 टाकले किती होतात? 50 होतील, बरोबर. आणि हे 20 किती होतील? 70 होतील. 46 आणि 24 किती होतील? 70 होतील. क्लिअर झाला. 7 एक्स बरोबर 70 आहेत. एक्सची किंमत काढायची म्हणजे भाग द्यायचा. 7 × 1 = 7. हा शून्य जसा तसा. एक्सची किंमत किती आलेली? 10 आलेली. का तुम्हाला मांडणी समजली? कॅल्क्युलेशन समजलं. एक्सची किंमत 10 आलेली आहे. आपण मुलाचे आजचे वय किती पकडलेले? 10 वर्ष. बेरीज किती दिलेली? आजच्या दोघांची 50. 50मधून 10 जर तुम्ही वजा केले तर किती राहतात? 40. 40 वर्ष आईचं वय आलेलं आहे. आई आणि मुलगा यांची जोडी काय असेल वयांची? 40 आणि 10. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. क्लिअर झालं. आता बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. आज श्रेयाच्या वयाचे 4 पट तिच्या आईचे वय आहे. मांडणी करून घेऊ तुम्ही सरळ सरळ. आई आणि श्रेया, 2 नावं दिलेले आहे, बरोबर. आई आणि श्रेया दिलेले. आईचे वय श्रेयाच्या 4 पट आहे. श्रेयाचं वय एक्स पकडू आणि आईचं वय किती येईल? मग 4 येईल. क्लिअर झालं इथपर्यंत. 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.1/2 पट होईल, तर श्रेयाचे आजचे वय किती? रायगड जिल्हा पोलीसला प्रश्न. ऑप्शन दिले 8 वर्ष, 10 वर्ष, 6 वर्ष, 9 वर्ष. 6 वर्षानंतर हे आजचं वय आहे. 6 वर्षानंतर म्हणजे +6 एक्स + 6. क्लिअर झालं. नंतर विचारलं प्लस करायचे, अगोदर विचारलं, पूर्वी विचारलं तर काय करायचे? वजा करायचे. क्लिअर होता इथपर्यंत. आता पुढे काय सांगितलेलं आहे? 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.1/2 पट होईल. 2.1/2 पटचं जर आपण, या पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे,
यांचं जर अपूर्णांकामध्ये करायचं झालं तर यांचा गुणाकार करावा लागतो आणि ही संख्या प्लस असते. 2 गुणिले 2 किती होतात? 4. 4 आणि 1 5. 5/2 होतील. 5/2ला जर तुम्ही दशांशात रूपांतर केलं तर किती येईल? 2.5 येईल. किती येईल? 2.5. क्लिअर झालं? मग या ठिकाणी 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या किती पट होईल? 2.5 पट. म्हणजे किती पट? 2.5 पट. या ठिकाणी 2.5 पट गुणिला घ्या. क्लिअर होतं आहे? मांडणी तुम्हाला समजते? कॅल्क्युलेशन करून घ्या. 25 या ठिकाणी समजून घ्या. 2.5 गुणिला x 2.5 गुणिला 6. 2.5 गुणिला x जर तुम्ही केलं तर 2.5 x होतील. प्लस 25 150 होतात. म्हणजे किती उत्तर येईल या ठिकाणी? 2.5 गुणिला जर तुम्ही 6 केलं तर किती येईल? 15 येतील. बरोबर. या ठिकाणी 4x + 6. कॅल्क्युलेशन तुम्हाला समजतं आहे? आता पुढे याला अजून दुसरी पद्धत होती. 5/2 इथं लिहिल्याच्या नंतर 2 मी इकडे गुणिला घेऊ शकत होतो. बरोबर. पण समजण्यासाठी मी त्या ठिकाणी तशी मांडणी केलेली आहे. 5/2 या ठिकाणी लिहिलं असतं, 2 इकडे गुणिलं असतं, या कंसाला 2ने गुणलं असतं, या कंसाला 5ने गुणलं असतं. उत्तर तुमचं सेम आलं असतं. पुढे आता या ठिकाणी बघा, इकडे 4x आहे, हे 2x आहे. 2x 2.5x आहे. 2.5x इकडे येताना काय होतील? अधिक इकडे येताना वजा होतील. 4x मधून 2.5x जर तुम्ही वजा केले 4 मधून 2.5 तर किती राहतात? 1.5 राहतात. म्हणजे 1.5x राहतील. क्लिअर होतं आहे? 6 तिकडे जाऊ द्या. 15 मधून 6 वजा होतील. इकडे अधिक आहे, तिकडे जाताना वजा होतील. 15 मधून 6 गेले, राहिले 9. एक्सची किंमत काढायची. एक्सला बरोबरला घ्यायचं. 9 भागेला 1.5 दशांश काढायचा, वरती 0 घ्यायचा. 15 × 15 15 90. एक्सची किंमत किती आलेली? 6 आलेली. एक्सची किंमत 6 आलेली. श्रेयाचे वय आपण एक्स पकडलं होतं, श्रेयाचं वय 6 येईल. 6 24 वर्षे आईचं वय येईल. क्लिअर झालं? श्रेयाचं वय किती आलेलं आहे? 6. आपल्याला कोणाचं वय विचारलेलं आहे? श्रेयाचं वय विचारलेलं आहे. श्रेयाचे आजचे वय. ऑप्शन क्रमांक C तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिलेला आहे. हे प्रश्न थोडे हार्ड आहे मित्रांनो. त्यासाठी मी अगोदरसुद्धा बोललो आहे की आता आपण कठीण प्रश्न अभ्यासणार आहोत. तुम्हाला फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. जर तुम्हाला मांडणी समजत असेल तर तुम्हाला वैवारी समजली असं मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे. कारण जर या ठिकाणी वैवारीमध्ये मांडणीच आहे फक्त. कॅल्क्युलेशन तर तुम्ही लगेच करू शकतात. तुम्हाला कोणाला x घ्यायचं आहे, कोणाला 4x घ्यायचं आहे, 2.5 पट कुठे घ्यायचं आहे, 5/2 या ठिकाणी समजतं आहे तुम्हाला. तर तुम्हाला फक्त मांडणी समजून घ्यायची. क्लिअर झालं? पुढचा प्रश्न बघा. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे वय काढा. वर्धा जिल्हा चालकला प्रश्न. ऑप्शन दिले 32, 60, 30 आणि 40. बघा, वडील आणि मुलगा 2 व्यक्ती दिलेले. वडील आणि मुलगा. बरोबर. वडील आणि मुलगा या ठिकाणी मी वरती लिहून घेतो असं मला वाटतं आहे. वडील आणि मुलगा हे 2 व्यक्ती दिलेले. काय सांगितलेलं आपल्याला? वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. मुलगा x आहे, वडील 3x आहे. क्लिअर झालं? 10 वर्षानंतर म्हणजे 3x + 10 x + 10. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या, कोणाच्या वयाच्या? मुलाच्या. ज्याच्या वयाच्या असेल त्याला गुणिला करा. जेवढी दुप्पट टिप्पट दिलेली त्या ठिकाणी मुलाच्या वयाचे काय? दुप्पट आहे म्हणजे 2 गुणिला करावे लागतील. क्लिअर झालं? गुणाकार करून घ्या. कंसाला 2ने 2x होतील. x गुणिला 2 2x होतील. प्लस 10 गुणिला 2 किती होतील? 20 होतील. क्लिअर झालं? बरोबर. 3x + 10. बरोबर. 2x इकडे येतील, वजा होतील. अधिक इकडे येताना वजा होतील. 3x मधून 2x गेले, राहिले किती? 1x. x राहिला फक्त. बरोबर. इकडे 20 आहे, इकडे 10 आहे. हे 10 तिकडे जाताना अधिक आहे, वजा होतील. 20 मधून 10 गेले, राहिले किती? 10. एक्सची किंमत 10 आलेली. मुलाचं वय किती येईल? मग एक्स आपण पकडलेलं आहे 10 येईल. 3x वडिलांचं वय म्हणजे किती येईल? 30 येईल. समजलं मित्रांनो तुम्हाला? आपल्याला विचारलं काय? वडिलांचं वय. ऑप्शन क्रमांक C तुमचं योग्य उत्तर आहे. वय आलेलं आहे वडिलांचं 30 वर्ष. क्लिअर झालं? पुढचा प्रश्न बघा आता काय दिलेला आहे. मारुती व त्यांच्या 4 मुलांच्या वयांची सरासरी 18 आहे. सर्वात लहान मुलाचे वय 8 वर्ष असेल तर मुलांमध्ये 2-2 वर्षांचं अंतर आहे तर मारुतीचे वय किती? अहमदनगर जिल्हा पोलीसला प्रश्न आहे. 44, 46, 48 आणि 50. बघा आता या ठिकाणी मारुती एक व्यक्ती आहे आणि त्याचे 4 मुलं. यांच्या वयांची सरासरी आपल्याला 18 दिलेली. मारुती एक व्यक्ती आणि त्याचे 4 मुलं. टोटली किती होतील? 5 व्यक्ती. 5 व्यक्तींच्या वयांची सरासरी आपल्याला 18 दिलेली. 18 × 5 = 90. टोटल बेरीज किती होईल? 90 होईल. इथपर्यंत क्लिअर झाला? टोटल बेरीज किती झालेली? 90 वर्ष. 4 मुलं आहे त्याला. 1, 2, 3 आणि 4. बरोबर. आता काय सांगितलेलं आपल्याला? लहान मुलाचं वय किती आहे? 8 वर्ष.
किती आहे 8 वर्ष. हा आहे त्याचा लहान मुलगा, बरोबर. लहान मुलाचं वय 8 वर्ष आहे. प्रत्येक मुलामध्ये 2-2 वर्षाचा फरक आहे. आता जर हा लहान मुलगा आहे तर याचं वय 6 येईल का 2चा गॅप घेऊन, कारण लहान मुलांचे वय आपल्याला किती दिलेले 8 वर्ष. आणि काय सांगितलेलं आहे प्रत्येक मुलामध्ये 2-2 वर्षाचा फरक आहे. लहान मुलगा 8 वर्षाचा आहे, याच्यावरून मोठा मुलगा 10 वर्षाचा असेल, त्यावरून मोठा मुलगा 12 वर्षाचा, त्यावरून मोठा मुलगा 14 वर्षाचा असेल. इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता या चौघांची आपल्याला बेरीज करायची. चारही मुलांचे वय वजा करून आपल्याला मारुतीचे वय मिळेल. मारुती त्यांचा वडील असेल. क्लिअर झालं. बेरीज करा. 12 आणि 8 20 होतात. 20 आणि 10 30. 30 आणि 14 किती होतात 44. मग 90मधून 44 जर वजा केले तर किती राहतात 46 राहतात. किती राहतात 46. आजचा घेतला 10. 10मधून 4 गेले राहिले 6. आजचा वापस दिला. 9मधून 5 गेले किती राहिले 4 आले. 46 प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. मारुतीचे वय किती आलेले 46 आलेले आहे. क्लिअर झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. मांडणी समजून घ्या, काय करायचं ते व्यवस्थित समजून घ्या, त्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच येतं. पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे. बघा प्रश्न आहे या ठिकाणी आपण जवळपास 20 ते 22 प्रश्न बघणार आहोत, पण त्या अगोदर आपण व्हिडिओ स्किप करू शकतो. जर मला असं वाटलं की व्हिडिओची लेंथ वाढत आहे तर आपण प्रश्न या ठिकाणी कमी बघू. पुढचा प्रश्न दिलेला आहे. आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 5:3 असून त्यांच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे, तर आईचे वय किती. धुळे जिल्हा पोलीसला प्रश्न आहे. 40 27 45 35 ऑप्शन दिले. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण हा प्रश्न आपण अगोदर अभ्यासलेला आहे आणि प्रश्न हा सोपा आहे. पुढे प्रश्न दिलेला आहे आपल्याला. संतोष आणि त्याची आई यांच्या वयांची बेरीज 52 वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे, तर संतोषच्या आईचे सध्याचे वय किती. पिंपरी चिंचवडला विचारलेला आहे. ऑप्शन दिले आहे 36 38 42 34. हा प्रश्न खूप सोपा आहे. मी अगोदरसुद्धा अशा प्रकारचा प्रश्न घेतलेला होता. काय करायचं बघा. या प्रश्नामध्ये सर्वात अगोदर मांडणी करून घ्यायची. काय दिलेलं आपल्याला. संतोष आणि आई दिलेले आहे. संतोष आणि त्याची आई 2 व्यक्तींचे नाव दिलेले आहे. काय सांगितलेलं आहे दोघा व्यक्तींच्या वयांची बेरीज 56 आहे, बरोबर. त्यांच्यातील फरक किती दिलेला आहे 24 दिलेला आहे. क्लिअर होतं आहे तुम्हाला. दोघांची बेरीज किती दिलेली 56 आणि फरक किती दिलेला आहे 24. आता संतोष आणि त्याच्या आईमध्ये मोठं कोण असेल एवढं तर तुम्हाला समजतं की आई मोठी असेल. क्लिअर होतं आहे. 56चे 2 भाग करायचे. किती होतील 28. 28 दोन्ही 56 होतात. 28 यांचं वय आणि 28 यांचं वय लिहून घ्यायचं. फरक किती दिलेला आहे 24 दिलेला आहे. फरक किती दिलेला आहे 24 दिलेला आहे. आई मोठी आहे, आईमध्ये प्लस करा. हा लहान आहे, यामधून वजा करा. क्लिअर झालं. 8मधून 2 गेले 6 राहिले. 2मधून 1 गेला 1 राहिला. संतोषचे वय 16 आलेले आणि 28 आणि 12 किती होतात ते होतात 40. बरोबर. 0 त्याला आलं आहे. आईचे वय 40 आलेले, संतोषचे वय 16 आलेले. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे. समजलं तुम्हाला कशा पद्धतीने सोडायचं. मांडणी करायची गरज नाही. काही प्रश्न लॉजिकली सुटून जातात. क्लिअर झालं. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक बी. या ठिकाणी गडबड झालेली. बघा आपल्याला काय दिलेलं आहे 52 दिलेलं आहे. सॉरी माफी असावी. या ठिकाणी वयातील फरक 56 जर दिलं असतं 40 आलं असतं. आपल्याला वयातील फरक 52 दिलेला आहे. किती दिलेला आहे वयातील फरक 52 दिलेला आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला पिंपरी चिंचवडला वयातील फरक 52 दिलेला होता आणि विचारलं होतं. आपण या ठिकाणी 56 मांडून घेतला आणि प्रश्नाचं उत्तर काढून घेतलं. सेम पद्धत आहे. 52 जर ठेवून सुद्धा तुम्ही काढला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर 38 येईल आणि या पद्धतीने जर काढला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर 40 येईल. क्लिअर झालं. आता आपल्याला पुढे प्रश्न दिलेला आहे. 3 भावंडांची आजच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे आणि 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 2 3 असे होते, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती. ऑप्शन दिले 11 वर्ष 11.5 वर्ष 12 वर्ष आणि 13 वर्ष. सर्वात अगोदर मांडणी करून घ्या. किती व्यक्ती आहे 3 भावंड आहे. 3 भावंड म्हणजे एक्स वाय आणि झेड. क्लिअर झालं. यांच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्षे. आजच्या वयाची बेरीज काय 42 वर्ष. प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. 10 वर्षापूर्वी त्यांचं वयाचं गुणोत्तर 1x 2x आणि 3x होता. क्लिअर झालं. हे होतं त्यांचं 10 वर्षापूर्वीचं वय. आज त्यांचं वय किती असेल 1x + 10 + 2x + 10 + 3x + 10. प्लस का केलं कारण त्यांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे 42 दिलेली. मांडणी समजली तुम्हाला. 10 वर्षापूर्वीचं वय आहे, हे आहे त्यांचं आजचं वय, कारण आज त्यांच्या वयांची बेरीज किती दिलेली 42 दिलेली. +10 +10 +10 किती होतील +30 होतील. क्लिअर झालं. 3 2 1 किती होतात 6x होतात.
1x 2x किती होतील 3x 3x आणि 3x किती होतील 6x 6x दिलेले 6x प्लस 30 बरोबर 42 दिलेले. हे 30 प्लस इकडे जाताना काय होतील वजा होतील. जर 42 मधून 30 गेले तर किती राहतात 12 राहतात. आणि 6x आपल्याला दिलेले 6x बरोबर 12 दिलेले. xची जर किंमत काढली तर x बरोबरला घ्यावं लागेल आणि 6 भागेला जाते. या ठिकाणी xची किंमत काढा 6 1 6 6 2 12. xची किंमत किती आलेली 2 आलेली आहे. समजलं मांडणी समजली. xची किंमत 2 आलेली. आपल्याला काय विचारलेलं आहे तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती. लहान भावाचे वय 1x लहान भावाचे वय याचं वय असेल 2 वर्ष किंवा 10 वर्षापूर्वी. त्याचं वय किती असेल आज 1x म्हणजे 2 प्लस 10 बरोबर त्याचं वय असेल 12 वर्ष. क्लिअर झालं. 10 वर्षापूर्वी याचं वय 2 होतं, याचं वय 4 होतं आणि याचं वय 6 होतं. समजलं तुम्हाला. आता याचं वय 12, याचं वय 14 वर्ष असेल, याचं वय 16 वर्ष असेल 10 वर्षानंतर. क्लिअर झालं. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे 12. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिलेला आपल्याला बघा. शुभमचे आजचे वय 12 वर्ष आहे. शुभमच्या वडिलांचे वय 42 वर्ष आहे. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. तर शुभमच्या आजच्या वयाचे आजच्या आईच्या वयाशी गुणोत्तर किती. रायगड जिल्हा पोलीसला प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे. ऑप्शन दिले 2-7 1-7 2-1 1-3. प्रश्न सोपा आहे. बरोबर. 3 व्यक्ती दिलेले. वडील काय दिलेलं आहे सुरुवातीला शुभमच्या आजचे वय शुभम दिलेलं आहे. शुभम आणि त्याची आई दिलेली आहे. बरोबर. काय सांगितलेलं आहे शुभमचे आजचे वय 12 वर्षे. आजचे वय शुभमचे 12 वर्षे. शुभमच्या वडिलांचे वय 42 वर्षे. आजचे वय शुभमच्या वडिलांचे 42 वर्षे. क्लिअर झालं. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. त्याची आई वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. 42 वर्षे वडिलांचं वय 42मधून 6 वजा केले तर आईचं वय किती येईल 36 वर्ष येईल. इथपर्यंत क्लिअर झालं. पुढे प्रश्नांमध्ये काय सांगितलेलं आहे तर आजच्या शुभमच्या वयाच्या आणि आजच्या आईच्या वयाचे गुणोत्तर किती यांचा फक्त गुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे. 12 1 12 12 3 36 1-3 त्यांचं गुणोत्तर आलेलं आहे वयाचं आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर. क्लिअर झालं मित्रांनो. प्रश्न कशा पद्धतीने सोडवला तुम्हाला समजलं. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिलेला आहे बघा. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बघा मांडणी समजून घ्या या ठिकाणी. आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला सांगतो मांडणी कशा पद्धतीने करायची. जर या ठिकाणी तुम्हाला मांडणी समजली तर वयवारीमधील अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. बघा काय दिलेलं आहे. ए व बीचे सरासरी वय 20 वर्ष आहे. जर एची जागा सीने बदलली तर सरासरी वय 19 वर्ष होईल आणि बीची जागा सीने बदलली तर सरासरी वय 21 वर्ष होईल. तर मग सीचे वय काय असेल. वर्धा जिल्हा पोलीसला प्रश्न आहे. ऑप्शन दिले 20 22 18 आणि 24. या ठिकाणी समजून घ्या. आता ए आणि बी बरोबर. ए आणि बी यांचे सरासरी वय किती दिलेले ते दिलेले 20 वर्ष. क्लिअर झालं. पुढे प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. प्रश्न वाचत जायची मांडणी करून घ्यायचं. एची जागा सीने बदलली. एची जागा सीने बदललेली. आता मला सांगा बी या ठिकाणी होता. ए गेला आणि सी आला. मग सी प्लस बी राहील या ठिकाणी. का तुम्हाला समजलं सी कसा आला. एची जागा सीने बदललेली. ए गेलेला आहे सी आलेला आहे. क्लिअर झाला. पुढे काय सांगितलेलं आहे सीने बदललेली आणि त्यांच्या वयाची सरासरी किती झालेली 19 झालेली. समजलं तुम्हाला. क्लिअर झालं. पुढे काय सांगितलेलं आहे बघा. बीची जागा सीने बदललेली. आता या ठिकाणी बी आहे बरोबर. बी गेला आणि त्या ठिकाणी सी आलेला आहे. जर बी जाऊन सी आलेला आहे तर या ठिकाणी ए राहील. क्लिअर झालं. सीच्या जागी ए येईल आणि बीच्या जागी सी येईल. क्लिअर झालं. तर यांची सरासरी किती दिलेली आहे 21 दिलेली आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपल्याला सीचं वय विचारलेलं आहे बरोबर. काय विचारलेलं आहे सीचं वय विचारलेलं आहे. आता याला तुम्ही 2 पद्धतीने सोडवू शकता. यांची बेरीज करून घ्यायची बरोबर. यांची बेरीज करून सुद्धा तुम्ही याचं प्रश्नाचं उत्तर काढू शकतात. बघा बेरीज करून घ्यायची. 9 आणि 1 10 0 अचल आला 1 2 आणि 2 4 5 आणि 1 6 60 यांची बेरीज येईल. क्लिअर झालं. सरासरी दिलेला गुणिला 2 वगैरे करा ते पद्धतसुद्धा सेम आहे. फक्त आणि फक्त वेळ जास्त लागेल. टोटल बेरीज किती आलेली आहे 60 आलेली. बघा आता या ठिकाणी कोणाचं विचारलेलं आहे सीचं वय विचारलेलं आहे. सी ज्यामध्ये आहे ते वय न धरता सी ज्यामध्ये नाही त्यांची बेरीज किती दिलेली सरासरी 20 वर्ष. 20च्या दुप्पट करा. दुप्पट का करा कारण आपण सरासरी दिलेली. ए आणि बीची सरासरी किती दिलेली 20. 20 दुनी 40 यामधून वजा करा.
20 तुमचं उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक हे तुमचं योग्य उत्तर आहे. सीचे वय 20 वर्ष येईल. का तुम्हाला समजलं? बेरीज करून घ्यायची. ज्याचा वय विचारलेला आहे तो ज्यामध्ये नाही ते त्या ठिकाणी जे वय दिलेलं आहे त्याची दुप्पट करून, म्हणजे सरासरी दिलेली आहे 2 व्यक्तींची, दुप्पट करून वजा करा, त्याचा वय तुम्हाला मिळून देईल. क्लिअर झालं? आता मला सांगा, सीचं वय आपण काढलेलं, जर आपल्याला बीचं वय विचारलं असतं, बेरीज तर आपण काढलेली आहे 60 वर्ष, बरोबर. प्रश्न विचारलेला नाही आहे, फक्त आपण अभ्यासायचा आहे म्हणून बघतो या ठिकाणी. 60 बेरीज काढलेली. आपल्याला जर आता बीचं वय काढायचं आहे, कोणाचं वय काढायचं आहे? बीचं वय काढायचं आहे. तर बी ज्यामध्ये नाही आहे यामध्ये बी नाही आहे. ए आणि सीची सरासरी किती दिलेली आहे? 21. 21 जुनी किती होतात? 42, कारण 2 व्यक्ती दिलेले आहे. 60मधून 42 गेले तर किती राहतात? 8 इथं दिले, 18 राहतील. किती राहतील? 18. 18 कोणाचं येईल? बीचं वय येईल. कोणाचं होईल? बीचं. आता एचं वय काढायचं आहे 60, याचं वय निघेल 60. आपण एकूण बेरीज केलेली आहे, बरोबर. वजा करा. वजा काय करावं लागेल? ज्यामध्ये ए नाही ते वजा करा. ए यामध्ये सुद्धा आहे, यामध्ये सुद्धा आहे, यामध्ये ए नाही, म्हणजे सी आणि बीची सरासरी किती दिलेली? 19. 19 जुनी 38 यामधून वजा करावं लागेल. क्लिअर झालं? 19मधून जर 60मधून जर 38 आपण वजा केले तर 2 अच्छा इकडे द्या. 6मधून 4 गेले किती राहतात? 2 राहतात. 22 वर्ष कोणाचं वय येईल? एचं वय. 22 वर्ष एचं वय आलेलं आहे, बीचं आलेलं आहे 18, सीचं आलेलं आहे 20 वर्ष. तिघांची बेरीज केली तर तुम्हाला 60 वर्ष मिळून जाईल. क्लिअर झालं? आता बघा पुढे प्रश्न काय विचारलेला आहे बघा. सुरेशचे वय वडिलांच्या वयाहून अर्धे आहे. 20 वर्षानंतर त्याच्या वडिलांचे वय त्याच्या वयाहून 1.5 होईल तर त्याच्या वडिलांचे सध्याचे वय किती? गोंदिया जिल्हा पोलीसला प्रश्न. ऑप्शन दिले 20, 40, 36 आणि 30. मांडणी करून घ्या. सुरेश आणि वडील, त्याचे वडील आहेत आणि सुरेश आहे. काय सांगितलेलं आहे? सुरेशचे वय त्याच्या वडिलांच्या वयाहून अर्धे. आता सुरेशचे वय या ठिकाणी आपण x जर पकडले तर वडिलांचे वय 2x येतील. वडिलांच्या वयापेक्षा त्याचे वय अर्धे. क्लिअर झालं? वडिलांच्या वयापेक्षा त्याचे वय अर्धे. मांडणी समजली? पुढे काय सांगितलेलं आहे? 20 वर्षानंतर, म्हणजे 2x + 20 आणि x + 20. 20 वर्षानंतर वडिलांचे वय त्याच्या वयाहून 1.5 होईल. कोणाच्या? सुरेशच्या वयाहून 1.5 होईल. म्हणजे या ठिकाणी 1.5 तुम्हाला गुणीला घ्यावे लागतील. ज्याच्या वयाचे पट होईल त्याला गुणीला घेऊन घ्यायचा. क्लिअर झालं? आता या ठिकाणी 1.5 गुणीला घेऊन 1.5 गुणीला घेऊन सुद्धा प्रश्नाचं उत्तर निघू शकतं, किंवा 1.5 जर तुम्ही काढला तर 3/2 याची सुद्धा 1.5 निघते. मग 3 या कंसाला गुणीला घ्यायचं आणि 2 या कंसाला गुणीला येतील. याप्रमाणे सुद्धा तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतात. पण सिंपल समजून घ्या. 1.5 गुणीला करू, नंतर या पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडवू शकतात. बघा काय करायचं आहे. क्लिअर झालं? आपल्याला काय विचारलं आहे? तर वडिलांचे सध्याचे वय किती? वडिलांचे सध्याचे वय विचारलेले, बरोबर. हे 20 वर्षानंतरचे वय. या ठिकाणी 1.5 गुणीला x किती होतील? 1.5x होतील, बरोबर. प्लस 15 दुनी 30, 300 येतील. 15 गुणीला जर 20 केलं तर किती येतील? 300 येतील. दशांशानंतर 1 जरा 1 0 खोडून घ्या. क्लिअर झालं? 1.5 गुणीला 20 केलं तर किती येतील? 30 येतील, बरोबर. 2x + 20 आहेत. क्लिअर झालं? आता 2x इकडे आहेत, इकडे 1.5x आहेत, इकडे येताना प्लस आहेत, इकडे येताना काय होतील? वजा होतील. 2x मधून 1.5 वजा केले तर किती राहतात? 0.5x राहतील. क्लिअर होत आहे? हे 20 इकडे जाताना काय होतील? वजा होतील. इकडे अधिक आहे. 30मधून 20 वजा केले किती राहतात? 10 राहतात. क्लिअर झालं? 30मधून 20 गेल्यानंतर 10 राहतात. आता 0.5x आहेत, इकडे 10 आहेत. xला जर तुम्ही बरोबरला घेतलं तर 0.5 कुठे राहतील? भागीला राहतील. 0.5. दशांशानंतर 1 घर 0 वरती ठेवा, 0 खोडला जाईल. 5 1 5, 5 2 10, 20 काही एक्सची किंमत येईल. तुम्हाला समजलं एक्सची किंमत कशी आली ते? एक्सची किंमत किती आलेली? 20 आलेली. सुरेशचे वय किती आहे? 20 आहे. तर वडिलांचं वय किती येईल? 40. आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला मांडणी समजली असेल. आता या ठिकाणी 302 सुद्धा ठेवून सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकतात. x + 20 आणि या ठिकाणी 2x + 20, बरोबर. 1.5 आपल्याला दिलेला आहे. 1.5 पट म्हणजे 302 पट सुद्धा येते. 3ने या कंसाला गुणायचं आणि हा इकडे गुणीला होईल, म्हणजे या ठिकाणी 2ने गुणावं लागेल तुम्हाला. क्लिअर झालं? याप्रमाणे सुद्धा तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतात. आता मित्रांनो, जवळपास आपले 3 ते 4 प्रश्न बाकी आहे. व्हिडिओ मोठा होऊन जाईल, त्यामुळे मित्रांनो आपण या ठिकाणी जवळपास 18 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणि जर मी पुढे व्हिडिओ बनवला तर ते जे बाकी प्रश्न आहेत ते सुद्धा मी त्या ठिकाणी कव्हर करून घेईन.
आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.